नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 24वा हप्ता अपडेट आहे। आज 15 जुलै आणि वितरणाचा पहिला दिवस होता आणि आज सकाळपासून वितरणाला सुरुवात झाली। 11 वाजतापासून वितरणाला सुरुवात झालेली होती आणि उशिरापर्यंत वितरण चाललेले आहे। जवळपास सगळ्याच जिल्ह्यात वितरण झालेले आहे। तुम्हाला पैसे आले आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता हे सुद्धा कळवायला विसरू नका। लाडक्या बहिणींनो, आज पहिला दिवस असल्यामुळे वितरण भरपूर प्रमाणात चाललेले आहे आणि उद्यासुद्धा वितरण होणार आहे। उद्या वितरणाला सुरुवात जेव्हा होईल, सगळ्यात पहिले आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुराव्यासहित अपडेट देणार आहोत। म्हणून अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला। त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ही महत्त्वपूर्ण माहिती सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचली पाहिजे। कुठलाही प्रश्न या योजनेविषयी असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। लाडक्या बहिणींनो, आज जवळपास सगळ्याच जिल्ह्यात वितरण झालेले आहे। तर भरपूर प्रमाणात कोणत्या जिल्ह्यात वितरण झाले हे आपण इथे बघू। मुंबई, नागपूर, अकोला, पालघर, धाराशिव, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, हिंगोली, लातूर आणि या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज वितरण झालेले आहेत। कारण आज पहिला दिवस होता आणि भरपूर प्रमाणात वितरण झाले आणि खूप लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जून महिन्याचे आलेले आहे आणि आजचा हा महिना 24वा होता। 24 हप्ते सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना जवळपास मिळालेले आहे आणि यामुळे सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी इथे आनंदित दिसत आहे। लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे, कारण आतुरतेने त्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होत्या आणि लाडकी बहीण योजनेला जून महिन्यामध्ये 2 वर्षसुद्धा पूर्ण झालेले आहेत। तर जवळपास आपल्याला 24 हप्त्याचे पैसे इथे मिळालेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, तुम्हाला सुद्धा हप्ता मिळत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी काही कारणास्तव अपात्र झालेले आहेत, यांचासुद्धा शासनाने विचार करायला हवा। कारण अपात्र लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी होणार होती, परंतु अजूनही सुरुवात झालेली नाही। शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच विनंती आहे की अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी लवकरात लवकर व्हावी। कारण त्यामध्ये काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या गोरगरीब आहेत, परंतु तरीसुद्धा त्या काही कारणामुळे अपात्र झालेल्या आहेत आणि त्यांचा लाभ बंद झालेला आहे। सकाळी एक कमेंट आली होती, त्या ताईंनी KYC सुद्धा केलेली होती आणि त्या गरीब आहेत, त्यांचा डिवोर्ससुद्धा झालेला आहे आणि कमावणाऱ्या त्या महिला स्वतःच आहेत, त्या स्वतः काम करून पैसे कमावतात। तर अशा महिलेचा लाभ बंद झालेला आहे। तर ही महिला पात्र आहे। सर्व निकषांमध्ये बसूनसुद्धा त्या ताईंचा लाभ बंद का झालेला आहे, याबाबतीत आपल्याला शासनाला विनंती करायची आहे की अपात्र लाडक्या बहिणींची पुन्हा फेरतपासणी व्हायला हवी। कारण त्यामध्ये काही गरजू महिलासुद्धा आहेत, त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे अपात्र करण्यात आलेलं आहे। तर ह्या ताईंना माझी हेच विनंती आहे की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि चौकशी करून घ्या की तुमचा हप्ता नेमका बंद का झालेला आहे। नक्कीच त्यावर काही सोल्युशन निघेल। तर मैत्रिणींनो, याच ताईसारख्या अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांचा हप्ता बंद झालेला आहे। त्या गोरगरीब महिला आहेत, त्यांनी KYC केली नाही, त्यामुळे सुद्धा 6 महिन्यापासून त्यांचा हप्ता बंद झालेला आहे। तर अशा लाडक्या बहिणींना एकदा KYCची संधीसुद्धा शासनाने द्यायला हवी। तर लाडक्या बहिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। अशाच नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओत अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।